मैदानावर कलमटला जी स्पर्धा झाली होती, पावसकर आणि सर्व मित्रपरिवार यांच्या वतीनं दिल दोस्ती दुनियादारी ग्रुपच्या वतीनं ती स्पर्धा आयोजित केली होती। त्यावेळी मालवण संघामधून हा खेळला होता राज सिंग, तो आज आपल्याला दिसेल वरद साई या संघामधून खेळताना। त्याचप्रमाणे संदीप मकवाना हा देखील होता त्या टीममध्ये। तर दुसरीकडचा संघ आहे राजाराम वॉरियर्स, ज्यामध्ये आपल्याला उस्मान पटेल म्हणजे उमर 11चे सर्व खेळाडू आपल्याला त्या संघामध्ये दिसतील। खूप खूप शुभेच्छा आहेत दोन्ही संघांना, दोन्ही टीमना। माझ्यासोबत जोडले जात आहेत या ठिकाणी अमोल जमदाडे आणि बादल चौधरी। एक चर्चात्मक समालोचन करण्याचा आमचा प्रयत्न असेल, आवडला तर नक्कीच रिप्लाय द्या। बादल, श्याम, आजच्या दिवसातला हाय व्होल्टेज ड्रामा ज्याला म्हटलं जातं, म्हणजे सगळ्या टेनिस जगतातील सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा ज्या सामन्याकडे रोखून लागल्यात असा सामना पाहायला मिळेल आज या ठिकाणी। दोन्ही संघांसाठी करो या मरो रात्रीचे 2:30 2:30 वाजलेत श्यामा, आणि 2:30 वाजतासुद्धा हजारो प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेत, कारण सगळ्यांना बघायचं आहे की या महत्त्वाच्या सामन्यात मालवणच्या बोर्डिंग मैदानावर, या टोपीवाला मैदानावर, सिंधुदुर्गाची शान असणाऱ्या या सुंदर हिरव्यागार मैदानावर कोणाचं राज्य चालतं आहे। समालोचन कक्षात अमोल जमदाडे सर आणि त्यांच्या साथीने श्याम वॉकर, आपलं मनपूर्वक स्वागत। बादल, आमका वाटलं सगळे झोपले आहेत, पण अजून 1300 लोक यूट्यूबच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले आहेत। त्या सर्व क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री बॉक्समधून मी अमोल जमदाडे बाबा परब मित्रमंडळाच्या वतीने आपले मनपूर्वक स्वागत करतोय, कारण आपण सर्वजण क्रिकेटवरती प्रेम करतोय, बाबा परब यांच्यावरती प्रेम करतोय, आणि त्यांच्या अथक परिश्रमातून आयोजित केलेल्या या नेत्रदीपक दैदीप्यमान स्पर्धेमध्ये सर्वांचं जे प्रत्यक्ष मैदानावरती जे प्रेक्षक उपस्थित आहेत त्यांचं आणि यूट्यूबच्या माध्यमातून जे आमच्यासोबत जोडले गेले त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। श्याम, अमोल, ये मोहब्बत है क्रिकेट के ऊपर की, आणि त्यामुळेच हे सर्व प्रेक्षक यूट्यूब लाईव्ह असतील किंवा या ठिकाणी उपस्थित असतील, हे रात्रीचे 2:30 वाजून गेलेले आहेत तरी देखील सामने पाहत आहेत, कारण त्यांनी खूप प्रेम केलं आहे क्रिकेटवर। आणि या क्रिकेट वीरांवर जे मैदानामध्ये आपल्याला दिसत आहेत, खास करून उस्मान पटेल, आणि गोलंदाजी मार्कवरती कोण असेल गोलंदाज, विकी पुजारे। विकी पुजारे ज्याने कणकवलीच्या मैदानावरती, कलमटच्या मैदानावरती एक निर्धाव षटक टाकण्याचा पराक्रम केला होता। बऱ्याच स्पर्धामध्ये आहे त्याने चांगली गोलंदाजी केली, पण हा भरकटलेला चेंडू, पंचांचा इशारा काय येईल, पंचांचा इशारा वाईड बॉल, आणि त्यानंतर एक बाईच्या स्वरूपात एक धावा, म्हणजे अतिरिक्त धावेने या ठिकाणी खातं खोलतंय अमोल। उस्मान पटेल रायगडचा टायगर आणि त्याच्या साथीला नाशिकचा आशिक मुन्ना शेख स्ट्रायकिंग एंडला सज्ज झाला आहे। गोलंदाजी मार्गवरती कसबा बावड्याचा हा दिग्गज फिरकीचा जादूगर विकी पुजारा ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून सज्ज झाला आहे। बदल विकीच्या बॉडी लँग्वेजकडे आपण जाताना हे विकीची गोलंदाजी आणि त्याचं जर कौशल्य आपण पाहिलं तर निश्चितपणे मोठमोठ्या फलंदाजाला या गोलंदाजाने अक्षरशः जागेवरती उभं ठेवलेलं आपण बऱ्याचशा स्पर्धांमध्ये पाहिलं आहे। तो विकी पुजारा यावेळेला प्रतिनिधित्व करतोय वरद साई विनायक अपराज कुडोपी यांच्या मालकीचा हा संघ आहे जो दाखल झाला आमच्या स्पर्धेमध्ये, आणि राजाराम गावडे यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय राजाराम वॉरियर्स तळवडे। अशी लढत उपांत्य फेरीची। और पे चेंडू बॅटच्या मधोमध, टाइमिंग बेमिसाल, क्रिकेट हो या प्यार, टाइमिंग सही तो सब कुछ सही, नासिक के आशिक ने लगाया शानदार छक्का। अमोल, जर फटका बघितलास तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता, आणि या सामन्यात या षटकात या पहिल्या चेंडूसाठी उस्मानने स्ट्राईक घेतली नव्हती। आपल्या मुन्नाकडे, आपल्या लाडक्या बच्चाकडे, म्हणजे आपल्या सहकार्याकडे त्यांनी स्ट्राईक दिली होती आणि त्याचा फायदा उठवला मुन्नाने। पहिलाच फटका, एवढा सुंदर एक्झिक्युशन श्याम जर बघितलं तर या उत्तर रात्री म्हणजे अगदी थोड्याच वेळात सूर्य आपल्याला पाहायला मिळेल क्षितिजावर। अशा स्थितीत हा फटका मारल्यानंतर पुढचा चेंडू नियंत्रण गमावतो, मागे जाऊन म्हणजे बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न होता, आणि स्टिकर एरियाचा जो बॅटचा असतो त्या ठिकाणी येऊन चेंडू आदळतो। यापूर्वीचा जो चेंडू फटका बसला होता, स्वीट स्पॉट जो असतो बॅटचा, त्या एरियात चेंडू लागला आणि त्यानंतर मिड विकेट एरिया अगदी सहज केंद्रित केलं, पण त्यानंतर या सामन्यावर तो चेंडू थोडासा वर येतोय आणि मुन्ना तंबूच्या दिशेने परततोय। म्हणजे गोलंदाजाने कमबॅक केलंय
एखादा मोठा फटका त्याच्या गोलंदाजीवरती फटकावला होता तो फलंदाजाने, पण त्यानंतर मात्र सुरेख कमबॅक केलंय. आमच्या ठिकाणी या रामेश्वर मिडवाव ची जी प्रतियोगिता होते त्या प्रतियोगितेतील एक आमचे सहकारी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मंगेश पारकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मंगेशजी पारकर, आपलं स्वागत आहे. आपणास विनंती आहे आपण मान्यवरांच्या कक्षामध्ये स्थानापन्न व्हा. मंगेशजी आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. कारण एक सुंदर देखणी स्पर्धा रामेश्वर प्रतिष्ठान मिडवावची या स्पर्धेचे आयोजक म्हणून मंगेशजी आपलं स्वागत. श्याम, जे दोन्ही मालक या सामन्यात आपल्याला पाहायला मिळतात, दोन्ही मालक आपले सर्वांचे लाडके मित्र विनायक अपराज कुडोपी आणि राजाराम गावडे. तळवडे, खोलवर टप्प्याचा चेंडू, मिडविकेट शॉट, मिडविकेट येतोय, फील्ड करतोय, तोपर्यंत एक धाव, रनिंग बिटवीन द विकेट. खूपच सुंदर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. विकी पुजाराबद्दल आपण बोलत होतो. कोल्हापूरचा तांबडा पांढरा रसा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, तसाच पन्हाळा आणि रंकाळासुद्धा कोल्हापूरची शान. आणि मोठमोठ्या शहरांपेक्षा सुद्धा माझं खूपच आवडीचं शहर ते म्हणजे कोल्हापूर. आणि त्याच कोल्हापूरचा राजा बॉलिंग मार्कवर विकी पुजारा. स्ट्रायकर यांच्या दिशेने रायगड का टायगर उस्मान पटेल. बाबा परब मॅजिक ओव्हरमध्ये फायदा उठवतोय. आखूट टप्प्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा बॅकफुटवर जातोय. एक सुंदर पुलचा फटका, पुल सक्सेसफुल. बदल या स्पर्धेसाठी समीर ठाकूर जे अध्यक्ष आहेत सिंधुदुर्ग जिल्हा औषध कामगार संघटनेचे, त्यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. खूप चांगलं नियोजन. सुंदर चेंडू, कमबॅक केलंय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज विकी पुजारेला, ज्याच्यामध्ये क्षमता आहे. दुसऱ्या बाजूला 2:30 वाजल्यानंतरही तब्बल 2000 आमचे क्रीडा रसिक आमच्यासोबत यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. म्हणजे या सामन्याचं महत्त्व किती आहे याची आपल्याला प्रचिती येते. बदल मी सांगत होतो, गोलंदाजी मार्कवरती विकी. यावेळेला सुंदर फटका, सुरेख, सुपर सेबी ऊपर, चेंडू सीमारेषा पलीकडे, उस्मान ब्रँडेड. 6 धावा, डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे, षटकार. आणि अमोल, या फटक्याचं कौतुक करायला शब्द अपुरे पडतील. असं वाटलं नव्हतं की हा फटका सीमारेषेच्या बाहेर जाईल, पण किती वेगात, किती क्षणात, डोळ्यांचं पातं लवतं न लवतं तोच म्हणजे क्षणार्धात, निमिषार्धात उस्मान पटेलचा गुडघा जमिनीला येऊन टेकला आणि एक सुंदर स्वीप डीप स्क्वेअर लेगच्या कपडावरून. म्हणजे विकीने सुद्धा विचार केला नव्हता की एवढ्या वेगात हा फटका सीमारेषेच्या बाहेर जाईल. तेवढ्या वेगात चेंडू प्रेक्षकांमध्ये गायब होतोय आणि हा षटकार पाहायला मिळतोय. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल होते. अमोल, 19 या धावसंख्येवर 19 धावा पहिल्याच षटकामध्ये खर्च केलेत विकी पुजाराने. बदल मी सांगत होतो श्याम, ज्या ज्या वेळेला टेनिस क्रिकेटचं नाव घेतलं जाईल, ज्या ज्या वेळेला टेनिस क्रिकेटचा इतिहास लिहिला जाईल, टेनिस क्रिकेटची कहाणी लिहिली जाईल, त्यावेळेला 2 नावं आवर्जून घ्यावी लागतील. एक उस्मान पटेल आणि कृष्णा सातपुते. या 2 नावांशिवाय टेनिस क्रिकेटचा इतिहास कधीच पूर्ण होऊ शकत नाही. अमोल, याबद्दल मी नक्कीच बोलेन. टेनिस क्रिकेटचं जर पुस्तक लिहिलं गेलं तर त्या पहिल्या पानावरती जर कोणाचा फोटो असेल तर ते आमचे मुंबईचे उमेश मांजरेकर सरांचाच असेल. कारण त्यांनीच टेनिस क्रिकेट घडवलं, त्यांनीच क्रिकेट जगवलेलं आहे. ते मुंबईचे आमचे उमेश मांजरेकर सर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो उमेश मांजरेकर सरांसाठी. आणि अजून एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. तोपर्यंत आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरुवात होतोय आणि बॉलिंग मार्कवर दुसऱ्या षटकात राज सिंग बॉलिंग मार्कवर स्वतःच्या उजव्या हाताने पंचांच्या उजव्या हाताकडून राईट हँड राऊंड विकेट प्रकारची गोलंदाजी. उस्मान नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने दिसतोय आणि स्ट्रायकर यांच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय तो रवी. यापूर्वीच्या सामन्यात रवीने सलग 2 षटकारांची आतषबाजी केली होती. थोडीशी बातचीत होताना दिसते. अमोल, बऱ्याच प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर काही प्रश्न असतात, काही तोटके असतात. दरवेळेला उस्मान आपल्याला लाल टोपीमध्ये पाहायला मिळतो, किरण आपल्याला काळ्या टी शर्टमध्ये पाहायला मिळतो. काय असेल कारण? कधीतरी उस्मानला सुद्धा विचारूया नक्कीच. उमेर, माफ करा, उमेरबद्दल. बदल खराब चेंडू, फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती चांगला फटका लगावला जातोय.
क्षेत्ररक्षक आहे. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एका धावेवरती समाधान मानावं लागेल. गोरेगाव प्रेमनगरचा हा गोलंदाज आहे. राजसिंग खूप चांगली गोलंदाजी करतोय. बऱ्याच वेळा चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. रामेश्वर प्रतिष्ठानची मेडबावची जी स्पर्धा झाली त्यावेळी देखील खूप चांगली गोलंदाजी या गोलंदाजाने केली होती. तोच राजसिंग गोलंदाजी मार्कवर आहे. आज त्याच्यासमोर आव्हान मात्र थोडंसं कडवं आहे, कारण मोठे दिग्गज फलंदाज त्याच्यासमोर आहे. उस्मान पटेल. एक सुंदर षटकार उस्मानच्या बॅटमधून आपण बघितला आहे. रिव्हर्स स्विच हिट करण्याचा हा प्रयत्न होता. फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास होतोय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन विसावा घेतो. या चौकारासाठी उस्मान पटेल, ज्या फलंदाजीसाठी उस्मानला ओळखलं जातो त्याच प्रकारची फलंदाजी उस्मानकडून पाहायला मिळते. एक षटकार वसूल केला होता डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, स्वीपचा षटकार, आणि यावेळेला रिव्हर्स स्वीप म्हणा किंवा स्विच हिट म्हणा, एवढा सुंदर फटका फाईन लेगच्या दिशेने चौकारासाठी. धावसंख्या 24 धावा, 24. बॉलिंग मार्कवर राज. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पहिल्यांदाच उस्मानने ठरवलं होतं या चेंडूसाठी मी थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर जाईन आणि त्यानंतर फटका खेळेन. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पण राजचं कौतुक करावं लागेल. राजने पाहिलं पावलं वळता येतं उस्मानची थोडीशी उजव्या एसटीच्या बाहेर. यॉर्कर चेंडू टाकण्यापेक्षा सुद्धा त्याने उस्मानचा पाठलाग केला आणि उस्मानसाठी चेंडू ऑफ स्टंपच्या अजून थोडासा बाहेर ठेवला, जो टाईम करणं खूपच कठीण गेलं आणि चेंडू मेडन ठरतोय. राजसिंग बदल राज या गोलंदाजी आम्ही वडवली रायगडच्या स्पर्धेमध्ये पाहिली आहे आणि याची गोलंदाजीच नाही तर श्याम वॉकर आणि मी रायगडच्या स्पर्धेमध्ये समालोचनासाठी होतो त्यावेळेला याची फलंदाजी देखील आम्ही पाहिली आहे. शेवटच्या चेंडूमध्ये बादल 6 धावांची आवश्यकता असताना षटकार मारला होता राजसिंगने. तिसऱ्या पंचांच्या मदतीने चेंडूची उंची किती आहे, चेंडू नो बॉल आहे की नाही याची शहानिशा केली जाते. ऑनफिल्ड हंपरने डिसिजन घेतला. तिसऱ्या पंचांची मदत आपण घेतोय. बाबा परब मित्रमंडळ आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओव्हरऑल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय. तिसऱ्या रजनीमधील ही आजची अंतिम लढत आहे, जी उपउपांत्य फेरीची लढत थेट घेऊन जाईल एका संघाला उपांत्य फेरीमध्ये आणि एका संघाला जावं लागेल या स्पर्धेतून बाहेर. अशी लढत. चेंडूची उंची किती होती याची शहानिशा, याची पुष्टी केली जाते तिसऱ्या पंचांच्या मदतीने. आणि तिसऱ्या पंचांचा सिग्नल आलाय की चेंडू व्हॅलिड आहे, चेंडू वैध आहे, चेंडू अचूक आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे या चेंडूवरती नो बॉल न देता चेंडू गणला जाईल स्कोअरबुकमध्ये. धावसंख्या धावफलकावरती प्रारंभीच्या 2 षटकांचा खेळ थांबलाय. 2 षटकांच्या सांगते अखेरीस 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यात असा धावफलक. प्रथम फलंदाजी करताना राजाराम वॉरियर्स तळवडे, राजाराम गावडे यांच्या मालकीचा संघ. क्षेत्ररक्षण करतोय वर्धसाई, विनायक अपराज कुडोपी यांच्या मालकीचा हा संघ. उमेशजी वांगणकर त्यांचे सहकारी आहेत. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. गोलंदाजी मार्कवरती ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून निखिल परकर सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. आपल्या सिंधुदुर्गचा हा युवा खेळाडू, गुणी खेळाडू, मॅन फ्रॉम देवगड. जसा देवगड तालुका हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे, देवगड तालुका जसा भजनी बुवांसाठी प्रसिद्ध आहे. डबल बारीचे बुवा सगळ्यात जास्त बुवा जर कुठे असतील, फेमस बुवा जर असतील तर ते देवगडमधले जास्त डबल बुवा. मैदानावर डबल बारी रंगते या 2 संघांच्या दरम्याने. बघूया डबल बारीत कुठचा संघ बाजी मारतोय. बॉलिंग मार्कवर येतोय निखिल परकर. तिसऱ्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू अतिशय सुंदर, दिशा, टप्पा, वेग याच्यावर सुरेख नियंत्रण आणि 8 ते 10 पावलांचं एक रनअप, मोठं रनअप आहे. एक रिदमिक रनअप पाहायला मिळते, म्हणजे एखादी नर्तिका ज्या प्रकारे आपल्या नृत्याची सुरुवात करते. येस सर, अगदी तशीच गोलंदाजीची सुरुवात करतो तो निखिल. सुंदर चेंडू, बॅक टू द बॉलर, फॉलो थ्रूमध्ये अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, खोलवर टप्प्याचा चेंडू आणि ॲक्शन अतिशय सुंदर ॲक्शन निखिलची पाहायला मिळते. म्हणजे 2 वेळा त्याचा हात फिरल्यासारखा आपल्याला वाटतोय आणि अतिशय सुंदर वेगवान चेंडू आणि या सुंदर ॲक्शनसह यॉर्कर लाईनचे अतिशय सुंदर चेंडू आपण टाकण्यासाठी जो प्रसिद्ध आहे त्या निखिलला आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर. फटका खूपच मोठा आणि या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषे पार षटकार.
उस्मानच्या बॅटमधून बाहेर पडतो अजून एक देखणा खणखणीत आकर्षक सदाबहार षटकार आणि या षटकारांची धावसंख्या 31-31-31. बदल आणि ज्या वेळी उस्मानच्या बॅटला चेंडू स्पर्श करतोय मधोमध आणि मोठे फटके निघत आहेत त्याच्या बॅटमधून, त्यावेळी प्रेक्षकांमध्ये उत्साह बघ, काय जोश आहे प्रेक्षकांमध्ये अजूनही, म्हणजे अजूनही उतावळे आहेत ते मोठे फटके पाहण्यासाठी. आणि ही तुमची सर्व इच्छा पूर्ण होईल या मॅचमध्ये, खूप रंगत येईल, कारण या मॅचमध्ये चांगले खेळाडू आहेत, चांगले फलंदाज आहेत, त्यामुळे खूप मजा येईल, मोठे फटके लगावले जातील. आणि दोन्ही बाजूने एकापेक्षा एक माहीर खेळाडू आहेत, दोन्ही मालकसुद्धा एकापेक्षा एक माहीर आहेत आणि दोन्ही मालक आपले अगदी जवळचे मित्र आहेत. एका बाजूला विनायक अपराज कुडोपी आणि त्यांच्या साथीने उदयजी वांगणकर आपले सगळ्यांचे लाडके मित्र आणि दुसऱ्या बाजूला राजाराम वॉरियर्स तळवडे संघमालक राजारामजी गावडे. बदल उस्मान पटेलने आत्तापर्यंत 21 धावा बनवलेत आणि 21 धावांमध्ये फक्त पहिली धाव त्याने पळून पूर्ण केली आहे. 2 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून. सुंदर चेंडू निखिल परकरचा, स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज आपण पाहिलं, थोडासा संघर्ष करतोय. रवी आहिरे स्ट्रायकिंग एंडला, रायगडचा टायगर उस्मान पटेल. खूप चांगली फलंदाजी आपण त्याची मोठमोठ्या स्पर्धांमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून पाहिली. आज प्रत्यक्ष मैदानावरती याचं श्रेय द्यावं लागेल बाबा परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांना. निखिल परकरचा ऑरपीच चेंडू, मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, चेंडूने एक टप्पा घेतलाय, मिडी विकेट सीमारक्षकाला टाटा गुड बाय करून चेंडू सीमारक्षा पलीकडे आलाय. चौकार रवी अहिरेच्या बॅटमधून. चेंडूमध्ये काहीच कमतरता नव्हती अमोल, खूपच सुंदर चेंडू होता, ऑफस्टम्पच्या बाहेर सुद्धा होता, चेंडूचा टप्पासुद्धा सुंदर होता, पण रवी अहिरे एका वेगळ्या टचमध्ये, वेगळ्या फॉर्ममध्ये, जणू काही डगआउटमधून येताना तो सेट होऊन आलाय. अतिशय सुंदर चेंडू, ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू ट्रॅक करतोय आणि मिड विकेट स्क्वेअर लेग एरियामध्ये चेंडू सीमेश रेषेच्या पलीकडे पिटावतोय चौकारासाठी आणि या चौकारांची धावसंख्या स्थिरावते 36 धावा, 36. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मालकवर राज सिंगला पाहायला मिळतोय. 2 वर्षापूर्वी जेव्हा बाबा परब मित्रमंडळाची स्पर्धा झाली होती, अशाच प्रकारच्या हेअरस्टाईलचा आगरकर आपण बॉलिंग मार्कवर पाहिला होता. आशिष आगरकर, मॅन फ्रॉम दिल्ली, आणि त्याच आशिष आगरकरच्या हेअरस्टाईलची आठवण करून देणारा गोलंदाज राज पॅव्हलिन एंडकडून. उस्मान पटेल चकवा दिलाय, उस्मानला बीट केलं या चेंडूमध्ये राज सिंगने. चेंडू तेज तरार गेलाय. धावसंख्या धावफलकावरती 3 षटक एका चेंडूच्या सांगते अखेरीस आतापर्यंत 36 धावा. 36चा आकडा बदल दोन्ही संघांमध्ये आपल्याला वेगवेगळा पाहायला मिळतो. एकाचं 3चं तोंड असतं एका बाजूला, 6चं तोंड एका बाजूला. यावेळेला ऑरपेच बॅटच्या मधोमध, सुंदर आवाज, चेंडू सीमारच्या पलीकडे, स्टँड ऑन डिलिव्हर, 6 धावा. क्या बात है अमोल, उस्मान ने दिखाया आसमान, आसमान को छूती हुई गेंद चली गई सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. एक अच्छा शॉट, आसमान की तरफ खेलते हुए उस्मान. क्या बात है उस्मान. अशाच प्रकारची फलंदाजी जर केली तर प्रेक्षक आमचे, मला वाटतं सकाळी 5 वाजेपर्यंत पण जागे राहू शकतात. येस, उस्मानचा चेंडू आसमान की तरफ आणि आमचे प्रेक्षकसुद्धा 7वें आसमान की ऊपर म्हटलं तर वावगं ठरू नये. खुश आहेत प्रेक्षक उस्मानच्या फलंदाजीवर. वाईड चेंडू, अतिरिक्त धावसंख्या पोचली आहे 43 धावांवरती. राज सिंगचं थोडंसं महागडं षटक आणि याला कारण ठरतं आहे, कारण स्ट्रायकिंग एंडला रायगडचा टायगर उस्मान पटेल एका लईमध्ये आला आहे. त्याच्या बॅट त्याची बोलायला लागली आहे आणि बादल उस्मान पटेलने त्याच्या बॅटला 6 आणि 4चाच पाडा शिकवला आहे. सुरेख फलंदाजी, अतिशय सुंदर फलंदाजी आतापर्यंत. यावेळेला देखील पिच, चेंडूला भिरकवून दिलंय, लॉंग ऑफ सीमारेषच्या पलीकडे. उस्मान पटेल ऑन फायर. उस्मान पटेलच्या बॅटच्या स्लॉटमध्ये आणि उस्मान पटेलने या चेंडूला डिपॉझिट केलंय समोरच्या प्लॉटमध्ये. आलाय षटकार उस्मानच्या बॅटमधून. धावसंख्या धावफलकावरती जाईल 49. 1 उणे 50 म्हणजे बदल 50 मधून जर 1 वजा केलं तर 49. अमोल, उस्मानचं आणखी एका गोष्टीसाठी कौतुक आहे. उस्मान, आम्ही सर्वजण तुझ्याबरोबर आहोत. रायगडमध्ये मैदान वाचवण्यासाठी सध्या उस्मानची कसरत चालू आहे.
रायगडच्या बऱ्याच जागा, बरीच मैदानं ज्या ठिकाणी मोठमोठ्या इमारती उभ्या राहतात आणि त्यामुळे आमचे रायगडचे सगळे खेळाडू त्यांचा एक संघर्ष चालू आहे त्यांच्या हक्काच्या मैदानासाठी. आणि उस्मान आणि रायगडचे आमचे सगळे खेळाडू तुमच्या संघर्षात, आम्ही कोकणवासीयसुद्धा तुमच्याबरोबर आहोत. मैदानं राखणं, ती उभारणं, त्यांचा संगोपन करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि या तुमच्या लढाईत आम्हीसुद्धा तुमच्या समवेत असणार. हा सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. हाफ ट्रॅकर होता, उत्तर नव्हतं उस्मान पटेलकडे. चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये. राजने कमबॅक केलंय. पहिला चेंडू आला डॉट, दुसऱ्या चेंडूमध्ये आला षटकार, तिसरा चेंडू षटकार आणि चौथा चेंडू देखील आलाय डॉट. या वेळेला बॅटची खड घेऊन जातोय चेंडू. विकेट किपर चूक करतोय. रन आउट करण्याची संधी नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने. आणि काय गोलंदाज राजसिंग प्रचंड रागावलेला होता विकेट किपरवर. विकेट किपरने झेल सोडला आणि त्याने तो सगळा राग त्याने यष्ट्यांवर काढला. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि एक यष्टी कायमचीच उद्ध्वस्त करून टाकली. अशा प्रकारे रनआउट करणारा गोलंदाज खूप दिवसांनी पाहिला. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने एवढा वेगवान थ्रो होता. राजचा यष्टीसुद्धा एक उद्ध्वस्त होते. आणि काय सांगशील अमोल? बदल याला कारण आहे, कारण आजच्या रात्री चर्चा काय होईल, उस्मान पटेलने किती धावा बनवल्या, याच्या पलीकडे उस्मान पटेलला कोणी बाद केलं याची चर्चा जास्त होणार आहे. त्यामुळे प्राइजिंग विकेट होती, ती विकेट राजसिंगच्या खात्यावरती लिहिली गेली असती. विकेट किपरची घोडचूक झाली आणि त्याची शिक्षा राजला भोगावी लागली आणि त्याचा राग यष्ट्यांवरती निघाला. बादल, मगाशी बोलता बोलता श्याम सर तुम्ही उमेश मांजरेकर सरांची आठवण करून दिलात. त्यांच्या नावाशिवाय टेनिस क्रिकेटचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. आणि उमेशजी मांजरेकर यांच्या माध्यमातून फुलटॉस कंपनीचे चेंडू आपण या स्पर्धेसाठी पाहतोय. फुलटॉस कंपनीचे स्टंप्ससुद्धा आपण पाहतोय. उमेशजी मांजरेकर आपले मनपूर्वक धन्यवाद. आणि उमेश मांजरेकर सरांचे बरेच किस्से आहेत सांगण्यासारखे, वेळ मिळाला तर आपण नक्की ऐकूया. पण कृष्णा सातपुते घडण्यामागे सुद्धा उमेश मांजरेकर सर आहेत. कसे आहेत, काय आहे तो किस्सा, वेळ मिळाला तर तो सुद्धा आपण ऐकूया. बदल राजला आला राग आणि त्या रागाच्या भरात 2 तुकडे करून टाकले स्टंपचे. पंच देखील दीपक दुरी पाहत होते, अरे याने काय हे केलं. स्वतःला सावरलं. पण धावसंख्या आहे 49 धावा. अर्धशतक झळकावेल का उस्मान पटेल हे पाहण्याजोगं. स्पर्धेचं पहिलं अर्धशतक त्याच्या नावावरती लिहिलं जाईल का. स्लोवर बाउन्सर या ठिकाणी पंचांचा इशारा होतोय नो बॉलचा. आता राज पुन्हा रागवेल की काय, जातोय त्या पंचांजवळ काहीतरी बातचीत करतोय. पंच आमचे खूपच हुशार आहेत, बरेच वर्ष आहे अनुभव आहे त्यांना पंचांना. पंचांनी मला वाटतं कदाचित बाउन्सरचा नो चेंडू दिलाय काय, बघूया पंचांचा निर्णय. श्याम अतिरिक्त उछाल असल्यामुळे पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय. दीपक दुरी, बाउन्सरचे नियम, हा बॉडी लाईनमुळे हा क्रिकेटमध्ये नियम आला. वेस्ट इंडिजचे जेव्हा 4-4, 5-5 गोलंदाज जेव्हा वेगवान गोलंदाजी करायचे त्या काळात बॉडी लाईनचे काही नियम आले. म्हणजे वेगवान गोलंदाजीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हे नियम क्रिकेटमध्ये आणले गेले. त्यामध्ये एका षटकात एकच बाउन्सर टाकायची परवानगी, एका षटकात 2 बिमर पडले तर बॉलर त्या सामन्यातून बाद होतो. लेग साईडचा जो 90 अंशाचा कोन त्यामध्ये फक्त 2 खेळाडू जास्तीत जास्त लावता येतात. हे काही बॉडी लाईनचे नियम आहेत. फ्री हिटचा चेंडू होता मिडविकेटच्या डोक्यावरून. अतिशय सुरेख कनेक्शन, खूप सुंदर चेंडूचा प्रवास, सुंदर. अजून एक षटकार. बादल पुन्हा एकदा उस्मानने दिखाया आसमान. सर्व चेंडू चांगले टोलवतोय. जे चेंडू त्याला खराब मिळतात, त्याच्या पट्ट्यात मिळतात, त्याच्यावरती प्रहार करतोय, हमला करतोय आणि फायदे पण ठरतोय. धावसंख्या पोचेल 56 अशी धावसंख्या, अब तक 56. आतापर्यंत आम्हाला या ठिकाणी माहिती देत आहेत आमचे स्कोरर पायस अल्मेडा की 39 धावा या उस्मानच्या नावावरती आहेत. त्यात फक्त एकच धाव अशी आहे जी त्यांनी धावून पूर्ण केलेली आहे, बाकी षटकार आणि चौकार. अमोल काय सांगशील? श्याम, आजच्या दिवशी तब्बल 2.5 लाख व्ह्यूवर्स आपल्याला मिळालेत फक्त आजच्या दिवशी. ही खासियत आहे बाबा परब मित्रमंडळाच्या स्पर्धेची.
श्याम अमोल अमोल हे जे 2.5 लाख दिसत आहेत ना, हे गौरवला आता 2.5 लाख दिसत आहेत. ज्या क्षणी लाईव्ह टेलिकास्ट बंद होईल त्या क्षणी हा आकडा 50,000च्या जवळपास वाढलेला असतो. आत्ताच्या घडीला माझ्या माहितीप्रमाणे जेवढा माझा अभ्यास आहे यूट्यूबचा 3 लाखाच्या जवळपास व्ह्यूज असतील. आणि उद्या हा आकडा सकाळी जेव्हा आपण बघू एक दीड तासात लाईव्ह टेलिकास्ट बंद झाल्यानंतर आपल्याला एक आकडा दिसेल आणि तो आकडा आपल्याला सगळ्याला अचंबित करणारा असेल. मला खात्री आहे गौरव, आज 3 लाखाचा आकडा आपण क्रॉस करणार आहोत. ओमकार तावडे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला आहे. पहिल्या इनिंगचं अंतिम षटक घेऊन सज्ज होईल ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून. वर्धसाई संघाचं प्रतिनिधित्व करत असतानाच अक्रॉस लाईनचा वापर केला आहे. सुंदर फटका डीप स्क्वेअर लेग सीमारेषच्या पलीकडे रवी अहिरेच्या बॅटमधून आलाय षटकार. नरसिंगच्या बॅटमधून आलाय षटकार. 6 धावांनी सांघिक धावसंख्या धावफलकावरती जाईल 62 धावा. अमोल, किती धावा होतील, टार्गेट किती राहील यापेक्षा सुद्धा सगळ्यांना ओढ लागली. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का? 39 ही सर्वोच्च धावसंख्या यापूर्वीच्या सामन्यात सुद्धा होती. या सामन्यात सुद्धा वैयक्तिक 39 या धावसंख्येवर उस्मान नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने 5 चेंडू शिल्लक आहेत. जास्तीत जास्त 4 चेंडू फक्त उस्मानला खेळायला मिळतील. या 4 चेंडूत 11 धावा तो काढेल का? बदल सांगायचं झालं तर जो स्ट्राईकवरती खेळतोय ना नरसिंग, त्याची देखील सर्वाधिक धावसंख्या या स्पर्धेची 39 धावा आणि उस्मान त्याची बरोबरी करतोय. म्हणजे दोन्ही फलंदाज तगडे आहेत मैदानामध्ये. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, काय घडेल त्या तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न होता, स्वतःजवळ स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता उस्मानचा, पण यष्टीरक्षक मात्र खूपच हुशार आहे. यष्टीरक्षक हुशार आहे आणि उस्मानने एक विचार केला होता, आपल्याकडे स्ट्राईक घेण्यासाठी आपल्या सहकार्याची विकेट देणं त्याला योग्य वाटलं नाही. कारण उस्मानला माहिती आहे स्ट्रायकर यांच्या दिशेने जो बॅटर आहे आपला सहकारी नरसिंग हा बेस्ट बॅटरच्या शर्यतीत खूप आघाडीवर आहे. पण तीच चूक होते. पुढच्या चेंडूवर मात्र नरसिंग धावबाद होतोय. शफल होऊन खेळण्याच्या प्रयत्नात एक सुंदर वेगवान चेंडू निर्धाव राहतोय आणि विकेट किपर नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने नरसिंगला धावबाद करतोय. नरसिंगचं आज खूपच चांगली फलंदाजी पाहिलं. पहिल्याच सामन्यात आल्या पावली त्याला माघारी पाठवण्याची संधी होती, विकेट किपरने झेल सोडला. त्यानंतर त्या सामन्यात त्यांनी 21 धावा कुठल्या, एक मॅन ऑफ द मॅच नावावर केला. पुढच्या सामन्यात 39 धावा कुठल्या, अजून एक मॅन ऑफ द मॅच नावावर केला. आणि या सामन्यातसुद्धा उस्मानला खूप चांगली साथ दिली. उस्मान स्ट्रायकर यांच्या दिशेने येतोय आणि आता मात्र उस्मानसाठी फक्त 3 चेंडू आणि उस्मानचं अर्धशतक 11 पावलांनी दूर. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक होईल का? अमोल, काय वाटतंय? संधी आहे उस्मान पटेलला, क्षमता देखील आहे त्याच्याकडे. मात्र दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्याचं एक लोकल टॅलेंट आपण पाहतोय ओमकारला, जो फिरकीचा जादूगर आहे. काय होईल मॅचमध्ये? उस्मान ऑन स्ट्राईक. प्रेशर आहे. ओमकार तावडे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला आहे. या षटकातील अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 62 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात असा धावफलक. ओमकार गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला सुंदर फटका उस्मान पटेलच्या बॅटमधून आलाय. धमाका. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र परावर्तित झाली आहे. 68 धावा. बादल व्यक्तिगत 45 धावा उस्मान पटेलच्या. अजूनही 2 चेंडूंचा खेळ. 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि एका फटक्यापासून दूर आहे उस्मान या स्पर्धेतील पहिल्या अर्धशतकापासून. प्रेक्षक तयार रहा आपण मोठ्या टाळ्यांच्या प्रतिसादासाठी. ओमकार. सुंदर चेंडू ओमकारचा. खोल टप्प्याचा चेंडू होता. पहिली धाव तर वेगाने बनवली आहे. दुसऱ्या धावेसाठी क्रीजच्या बाहेर पावलं निघाली आहेत. मात्र काय निर्णय येईल, पंचांचा निर्णय काय येईल याकडे क्रीडा रसिकांच्या नजरा आहेत. आणि कृष्णा पवारला धावबाद रूपाने बाद ठरवले. कृष्णा आलाय तंबूच्या आसऱ्याला. अजूनही संधी आहे. 46 व्यक्तिगत धावांवरती खेळतोय उस्मान पटेल. आणि बादल 46 धावांवरून आठवण झाली कालच्या दिवसाची. कालच्या दिवशी इचलकरंजीच्या संघाविरुद्ध 14 वर्षाखालील प्रतिनिधित्व करताना श्याम वाक्कर यांचा चिरंजीव आर्यन वाक्करने व्यक्तिगत 46 धावा बनवल्या.
आणि सामनावीराचा बहुमान देखील त्याला पुरस्कृत करण्यात आला आणि त्याच्या संघाने इचलकरंजीचा पराभव केला आहे. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अजून एक टॅलेंट उदयाला येतं आहे. श्यामजी वाक्कर यांचा तो मुलगा आहे श्याम. निश्चितपणे श्याम यांना आनंद झाला असेल, कारण वेंगुर्ला कॅम्प सारख्या देखण्या मैदानावर T20 लेदर क्रिकेटची ही स्पर्धा आणि या दिवसात आमच्या आर्यनने जी कामगिरी केली, आर्यन खरोखरच आम्हाला तुझा अभिमान आहे. कारण आर्यन आमच्यापेक्षा अमोल खूप वयाने जरी लहान असला तरी बऱ्याच गोष्टी आम्हाला तो सुद्धा शिकवतो. मोबाईलमधील किंवा टेक्नॉलॉजीच्या बऱ्याच गोष्टी आर्यनकडून शिकण्यासारख्या आहेत. आणि आता लेदर क्रिकेटच्या काही टिप्ससुद्धा आपण आर्यनकडून नक्की घेऊ. जेव्हा आर्यन येईल तेव्हा बॅटची ग्रीप, बॅटिंगचा स्टान्स, बॉलची ग्रीप, अशा काही गोष्टी ज्या लेदर क्रिकेटच्या काही गोष्टी आहेत ज्या आमच्यासाठी थोड्याशा दुर्मिळ. कारण लेदर क्रिकेट थोडासा खर्चिक खेळ, त्यामुळे आपल्या लहानपणी तो खेळ आपल्याला कधी खेळता आला नाही. अर्धशतक होईल का? स्ट्रायकिंग इनला 46 धावांवरती फलंदाजी करणारा उस्मान पटेल. स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी, पहिलं अर्धशतक. यावेळेला फटका फसलाय. उस्मान पटेलचा फटका 30 यार्ड सर्कलमध्येच राहिलाय. सफलता मिळाली आहे ओंकार तावडेला. उस्मान पटेल व्यक्तिगत 46 धावांवरती झालाय बाद आणि 46 धावांमध्ये 6 षटकार, 2 चौकार त्याच्या बॅटमधून आणि 46 धावांमध्ये फक्त आणि फक्त 2च धावा उस्मान पटेलने पळून पूर्ण केले आहेत. एकदा उस्मान पटेलची फलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा गजर करायला काही हरकत नाहीये. उस्मान पटेलने क्रीडा रसिकांची मनं जिंकली आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 69 धावा. 70 धावांचं विजयासाठी लक्ष्य असेल वरदसाई या संघासमोर. विनायक अपराज कुडुपी यांच्या मालकीचा हा संघ आहे, जे मुंबईमध्ये देखील, नवी मुंबई देखील मध्ये त्यांचा आपण संघ पाहतो. नवी मुंबईमध्ये विनायक अपराज कुडुपी यांच्या मालकीचा हा संघ. उमेशजी वायंगणकर जे आमचे मार्गदर्शक आहेत ते देखील या ठिकाणी दाखल आहेत, त्यांचे सहकारी आहेत आणि मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हे संघ दाखल करत असतात. राजाराम गावडे यांच्या मालकीचा आपण राजाराम वॉरियर्स तळवडीचा संघ पाहतोय. उस्मान पटेलसाठी पारितोषिक आलंय. उस्मान पटेलच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी काव्य पटेल यांच्याकडून 500 रुपये आणि वेदांत सांबारी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. उस्मान पटेल, आपने दिल जीत लिया है. शाम, मॅच कोण जीतेगा? 30 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 70 धावा. उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणारा मिळेल 4था संघ. 30 चेंडूंचा असेल कालावधी. पहिला संघ आपल्याला उपांत्य फेरीमध्ये दाखल झालेला मिळाला होता आमच्या स्पर्धेमध्ये, दानिश 11 देवबाग. दुसरा संघ आपल्याला मिळाला आहे रोहित स्पोर्ट वेंगुर्ला. तिसरा संघ आपल्याला मिळाला आहे महालक्ष्मी देवबाग. कोणता असेल 4था संघ या मॅच नंतर स्पष्ट होईल. वरद साई असेल का असेल राजाराम वॉरियर्स तळवडे? 30 चेंडूमध्ये हे चित्र स्पष्ट होईल आणि उद्याच्या दिवशी ठीक 5:30 वाजता आपण उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीला सुरुवात करणार आहोत. क्रीडा रसिकांना विनंती असेल, आपण मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी होऊयात, या स्पर्धेचा एक भाग होऊयात. उद्याच्या दिवशी याच मैदानावरती तुम्हाला टेनिस क्रिकेटच्या जगतातील मोठे सितारे पुन्हा एकदा पाहायला मिळतील. शाम 30 चेंडूमध्ये पहिला उपांत्य फेरीचा सामना होईल दानिश 11 देवबाग विरुद्ध रोहित स्पोर्ट वेंगुर्ला असा पहिला उपांत्य फेरीचा सामना होईल. त्यानंतर दुसरा उपांत्य फेरीचा सामना होईल महालक्ष्मी देवबाग विरुद्ध या सामन्यामधील विजेता संघ अशी दुसरी उपांत्य फेरीची लढत होईल. आणि उद्याच्या दिवशी शाम पुन्हा एकदा आवाज येईल, फाईट रे
फाईट. उद्याच्या दिवसामध्ये अमोल खूप मजा येईल. मगाशी जसं बादलने सांगितलं की कृष्णा हे मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट जगतातील. उद्या कृष्णा सातपुते आपल्याला दिसणार खेळताना. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये आपल्याला अजून एक कृष्णा दिसतोय, पण तो कृष्णा पवार आहे. या स्पर्धेमध्ये अजून एक कृष्णा दिसला नाही, कृष्णा गवळी. वाट पाहू उद्याच्या दिवसामध्ये तोही या स्पर्धेमध्ये असेल अशी, कारण 3 कृष्ण आहेत जे खूप चांगले फलंदाज आहेत टेनिस क्रिकेट जगतातील. कृष्णा सातपुते, कृष्णा पवार आणि कृष्णा गवळी. 30 चेंडू अमोल आणि 70 धावा. काय फलंदाजी केली पहिल्या इनिंगमध्ये उस्मानने. 46 धावांची बहारदार खेळी. या स्पर्धेचा सर्वाधिक स्कोर त्याच्या नावावरती लिहिला गेला, 46 धावा. शेवटच्या चेंडूवरती जर चौकार आणला असता तर हाफ सेंचुरी पूर्ण झाली असती, पण मैदानावरती जर तरला महत्त्व नसते. यस अमोल. सुंदर चेंडू आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बिलाल शेख. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज संदीप मकवाना हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. कोल्हापूरवरून बिलॉंग करतो या स्पर्धेमध्ये. संदीप मकवाना जर संदीप मकवाना या मैदानावरती टिकून फलंदाजी करेल तर निश्चितपणे क्षमता आहे संदीपच्या बॅटमध्ये. आपण बऱ्याचशा स्पर्धांमध्ये संदीप मकवानाची फलंदाजी पाहिली आहे. त्याच्या साथीला फलंदाज आहे अरविंद राणा. नाव स्ट्रायकिंग एंडवरती. गोलंदाजी मार्कवरती बिलाल शेख. और चेंडू फटका फसलाय. संदीप मकवाना मिड ऑफला सापडलाय. पहिला धक्का. बडी मछली जाले में. मोठा मासा गळायला लागलाय. संदीप मकवाना सोस्तात परतलाय माघारी. आणि या सामन्यामध्ये आता मात्र मजबूत स्थितीमध्ये आपल्याला दिसतोय राजाराम वॉरियर्स तळवडे संघ श्याम. संदीप मकवाना संस्थात माघारी परतल्यानंतर त्याची पोकळी भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजी पावलं मैदानाच्या आतमध्ये वळत आहेत. विशाल शहा. विशाल शहाने खारेपाटणच्या स्पर्धेमध्ये सलामीच्या भागीदारीसाठी 135 धावांची भागीदारी केली होती. तोच विशाल शहा मैदानामध्ये दाखल झालाय. क्षमता आहे. आणि दुसऱ्या बाजूला टेनिस क्रिकेटच्या जगतातील मोठा गोलंदाज बिलाल शेख. गोलंदाजी मार्कवरती थोडंसं निराश केलंय संदीप मकवानाने. सोस्तात माघारी परतलाय. स्ट्रायकिंग एंडला विस्फोटक आक्रमक फलंदाज सज्ज होईल विशाल शाह. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर बाबा परब मॅजिकल पॉवर प्लेच्या षटकामध्ये आक्रमण करावं लागेल. आक्रमणाची सुरुवात नांदी पाहायला मिळते. आले इरादे स्पष्ट केलेत. चेंडूला भिरकवून दिलंय. ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर विशाल शाहच्या बॅटमधून आलाय पहिला धमाका. चेंडू सीमा रेषा पलीकडे षटकार. अमोल फटका चांगलाच सजवला आणि समोरच्या दिशेला फटका खेळला. खूप चांगला फटका. शॉट सिलेक्शन खूपच चांगलं म्हणेन मी. आणि रफ्तार किंग त्याच्यासमोर आहे. वेगवान गोलंदाज बिलाल. हा 5 चेंडू का चांगलं कमबॅक केलं आहे. आणि ही खासियत आहे मित्रांनो या गोलंदाजाची बिलालची, ज्याने मोठ्या मोठ्या स्पर्धेंमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. कमबॅक करू शकतो हा गोलंदाज. पण समोर देखील फलंदाज तेवढाच तगडा आहे. चांगली फलंदाजी हा देखील करू शकतो. म्हणजे मालवणच्या बोर्डिंग ग्राउंड मैदानावरती एक मोठं घमासान आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि याचं पूर्ण श्रेय द्यायला पाहिजे ते बाबा परब मित्रमंडळ व मालवण क्रिकेट असोसिएशनला, ज्यांच्या वतीनं ही देखणी क्रिकेट स्पर्धा ज्यावेळी चेंडूला हवेत खेळला आहे. चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहे आणि कोणत्याही प्रकारची चुकी करत नाही. आणि अजून एक फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. अमोल 2 मोठे हादरे ते देखील पहिल्याच षटकामध्ये. बिलालची ही खासियत आहे. तो चांगलाच गोलंदाज आहे. जरी एखादा चेंडू त्याचा खराब पडला असेल पण त्यानंतर त्याने कमबॅक केलं आहे आपल्या संघासाठी. 70 धावांचा पाठलाग करताना खूपच केबिलवाणी परिस्थिती या ठिकाणी. ती फलंदाजी करणारा संघ म्हणजे वरद साई संघ.
नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. ऋतांशू हा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. आघाडीचे 2 मोहरे पहिल्या षटकात परतलेत. अक्षरशः आघाडीची फलंदाजी कोलमडली आहे. बिलाल शेखच्या कडवट तिखट माऱ्यासमोर बिलालचा कडवट मारा आपण पाहिला आणि हा कडवट मारा परतवून लावण्याचा इरादा असफल ठरला आहे. आघाडीच्या दोन्ही फलंदाजांचा माघारी परतलेत दोन्ही फलंदाज. संदीप मखवाना ज्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या या स्पर्धेमध्ये, त्याच्या पाठोपाठ त्याचाच कित्ता गिरवत विशाल शहा देखील परतला आहे तंबूच्या आसऱ्याला. दोन्ही नौके खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत, ज्यांची नजर अजून चेंडूवरती बसली नाही आहे. गोलंदाजी मार्कवरती बदल होईल. गोलंदाजी मार्कवरती अचूकतेचं माहेर घर गिरीश कोचरेकर ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून सज्ज झाला आहे, ज्याला कॉईन बॉक्स या टोपण नावाने देखील ओळखलं जातं. इतकी अचूकता आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये. सुरेख, अतिशय सुरेख. ऑफ स्टंपला हवा घालून, ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेरच चेंडू होता. चेंडू थेट गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज संघर्ष करतोय. मोठ्या फटक्यांची अति गरज, कारण दुसऱ्या बाजूला धावांचा भला मोठा पर्व उभारलाय प्रथम फलंदाजी करताना राजाराम वॉरियर्स संघाने, कारण 5 षटकांची ही मर्यादित लढत. यावेळेला सुरेख फटका, स्टँड ऑन डिलिव्हर. बॅटच्या मधोमध इतका सुमधूर आवाज आमच्या कानापर्यंत आला श्याम. ज्यावेळेला चेंडू बॅटला स्पर्श झाला त्यावेळेलाच त्या चेंडूवरती 6 धावांची मोहर लगावली होती आणि 6 धावांनी धावसंख्या परिवर्तित केली आहे 12 धावांवर. 12च्या 12 धावा षटकारांनीच आलेत. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा फलंदाजीसाठी फलंदाज ऋतांशू, ज्याने इरादे स्पष्ट केलेत. सुरुवात चांगली केली आहे, शेवट कसा करेल. गिरीश कोचरेकरचा कमबॅक करणारा चेंडू, सबमरीन डिलिव्हरी, स्विंग अँड मिस. चेंडू यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये. डॉट आलाय चेंडू. पहिला चेंडू डॉट, दुसरा आला षटकार, तिसरा चेंडू देखील डॉट आलाय. आतापर्यंत 3 चेंडू आपण पाहिलेत गिरीश कोचरेकरचे, खर्च केलेत 6 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. ऑफ्टमोरचा चेंडू, पंचांकडे दाद मागितली आहे. पंच ठामपणे सांगतात, आम्ही सुरुवातीला सांगितलं की अचूकतेचं माहेरघर म्हणून गिरीश कोचरेकरला ओळखलं जातं. तोच गिरीश कोचरेकर ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून सज्ज झालाय. आत्तापर्यंत या षटकामध्ये 4 चेंडूंपैकी 3 चेंडू त्याने डॉट काढलेत. खराब फलंदाजी. चेंडू बराच काळ हवेत आणि यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. संभाव्य षटकाराला अडवलंय. षटकार आणि सीमारेषा याच्यामध्ये अडथळा म्हणून उभा राहिला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाचे शर्तीचे प्रयत्न झाले सफल. विकेट मिळालाय तिसरा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 70 धावांचं उत्तर देत असतानाच दुसऱ्या षटकाच्या मध्यांतरास नाममात्र 12 धावा असा बिकट अवस्थेतून जाताना दिसतोय वर्ध साईचा संघ राजाराम वॉरियर्स तळवडे संघाच्या विरोधामध्ये. आतापर्यंत 3 मोठे हादरे या ठिकाणी देत आहेत ते गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये 2 हादरे आणि ज्या 12 धावा दिसत आहेत आपल्या स्कोर बुकवरती, 2 सिक्सर, त्यानंतर मला वाटतं सिंगल धाव नाही, डबल धाव नाही, तिहेरी धाव नाही किंवा बाउंड्री देखील नाही, अतिरिक्त देखील धाव नाही, फक्त 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. गिरीश कोचरेकर चांगलं कमबॅक करतोय. यावेळी एक चांगला फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. बऱ्याच वेळानंतर एक सिंगल धाव आपल्याला स्कोरबुकमध्ये लिहिली जाईल. पायस अल्मेडाला थोडंसं काम आलेलं आहे. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा. 3-13 कोणाचे वाचतील हे थोड्या वेळानं आपल्याला चित्र स्पष्ट होईल. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि स्कोरबुकवरती फक्त 13 धावा म्हणजे 18 चेंडू आणि 57 धावांची गरज असेल. 18 चेंडू 57 धावा. माझ्यासोबत आहेत बादल चौधरी, अमोल जमदाडे. खूप चांगलं समालोचन त्यांच्याकडून तुम्ही ऐकता आहात
बदल 18 चेंडू 57 धावा, म्हणजे जवळजवळ 18 ते 19ची सरासरी आहे आणि त्या सरासरीने धावगतीनं धावा बनवायला पाहिजेत, म्हणजे प्रति षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके हे आलेच पाहिजे. क्षमता आहे, क्षमता आहे या फलंदाजीमध्ये, फक्त या क्षमतेला गुणवत्तेला न्याय देणं गरजेचं. कारण वरद साई हा आमच्या जवळचे मित्र, सन्माननीय विनायकजी अपराज आणि उदयजी यांच्या मालकीचा संघ, आणि एवढ्या कष्टाने त्यांनी आपल्याला एवढ्यापर्यंत आणलं, या क्षणापर्यंत आणलं, या स्थितीपर्यंत आणलं. या क्षणी आपल्याला 100% योगदान द्यावं लागेल आणि आपल्या बॅटचं पाणी पाजून समोरच्या गोलंदाजीला नामोहराम करावे लागेल. हा फटका अखोट टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन विसावा घेतोय आणि बऱ्याच कालावधीनंतर एक जमनीलगतचा चौकार पाहायला मिळतोय. या चौकारानिशी धावसंख्या आता मात्र एका सुयोग्य स्थितीत येईल की काय. 17 धावा, अजूनही शेवटच्या 17 चेंडूंचा खेळ शिल्लक. बदल वरदसाई संघाचे संघमालक विनायक अपराजी कुपोडी आणि त्यांचे सहकारी उमेशजी वांगणकर साहेबांनी काल अनाउन्सिंग केलं होतं की आमच्या सगळ्या समालोचकांना प्रत्येकी 500 रुपयांचं पारितोषिक त्यांनी दिलं होतं आणि ते पारितोषिक त्यांनी आज आमच्यापर्यंत पोच केलं आहे. मगाशीच सर्व समालोचकांसाठी उमेशजी वांगणकर साहेबांनी 500 रुपयांचं पारितोषिक दिलं आहे. धन्यवाद उमेशजी वांगणकर, आपले मनपूर्वक आभार. सुंदर फटका, चेंडूला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. इशारा काय येईल पंचांचा? षटकार. पंचांनी आपले दोन्ही हात उंचावलेत आकाशाच्या दिशेने. 6 धावांनी सांघिक धावसंख्या धावफलकावरती परावर्तित झाली आहे 23 धावांवरती. अरविंद राणा जो बऱ्याच कालावधीनंतर स्ट्रायकिंग एंडला आलाय, अरविंदच्या बॅटमधून आलाय मोठा फटका. धावसंख्या धावफलकावरती परावर्तित झाली आहे 23 धावा. अरविंद राणा स्ट्रायकर यांच्या दिशेने. राणा प्रताप जसा झुंजला होता, लढला होता, नडला होता, अगदी तसाच अरविंद राणा. अतिशय सुंदर फलंदाजी आतापर्यंत. आणि या नवी मुंबईचा हा गुणवान खेळाडू आज मुंबईचं पाणी या समोरच्या रायगडच्या खेळाडूंना पाचतोय का, आणि आपल्या वरद या साई या संघाला सेमीफायनलचे दरवाजे उघडून देतोय का. उद्याच्या दिवसातला पहिला सेमीफायनल रोहित स्पोर्ट वेंगुर्ला आणि दानिश 11 देवबाग. दुसरा सेमीफायनलिस्टचा संघ कोणता असेल जो महालक्ष्मी देवबाग संघासमोर झुंजण्यासाठी उभा राहील. या सामन्यातला विजेता संघ. हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू, अपस्टमच्या बाहेर चेंडूचा प्रवास कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कड घेऊन चेंडू विकेट किपरच्या दिशेने जातोय. विकेट किपिंग खूपच सुंदर होत आहे. एकेरी धावसंख्येचा इरादा असफल ठरतोय. धावसंख्या स्थिरावलेली 23 या धावसंख्येवर एक मोठा पाठलाग. 70 धावांचा पाठलाग. 5 षटकात 70 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या स्थिरावली 23. 47 धावांची गरज आणि या 47 धावांसाठी शेवटचे 15 चेंडू बाकी. 15 चेंडू 47 धावा. सुंदर चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं. हा अखोट टप्प्याचा चेंडू. टप्पा पडल्यानंतर बाउन्सर चेंडू समाप्त होतोय विकेट किपरच्या दिशेने. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उठवत अतिशय सुंदर लयबद्ध गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्या संघासाठी करताना दिसतोय हा गोलंदाज. कौतुक करण्यासारखी गोलंदाजी. बिलाल शेख ज्याला अतिशय सुंदर गोलंदाजीसाठी ओळखलं जातं, असा बिलाल आपल्या गोलंदाजीच्या जोरावर या सामन्याचा निकाल आपल्या संघाच्या बाजूने चुकवण्याच्या इराद्यात. फटका खूपच सुंदर आहे, मात्र चेंडू अंतरापेक्षा उंची गाठतोय आणि शेवटच्या क्षणी डीप मिड विकेटच्या दिशेने उस्मान पटेलच्या सेफ हँड्समध्ये चेंडू येऊन विसावतोय. ज्या अरविंद राणाने एक आशा दाखवली होती, तो अरविंद राणा तंबूच्या आसऱ्याला येऊन बसतोय. वैयक्तिक 11 या धावसंख्येवर आणि सांघिक 23 या धावसंख्येवर. रिप्लेमध्ये आपण फटका बघू शकतो. खूपच सुंदर फटका होता, पण या फटक्याने जेवढी अपेक्षित अंतर गाठणं होतं ते अपेक्षित अंतर न गाठता चेंडू हवेत बराच काळ स्थिरावतोय आणि शेवटी विश्रांती घेतोय उस्मान पटेलच्या हातमध्ये. धावसंख्या स्थिरावली 23 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात 70 धावसंख्येचा पाठलाग. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आणि या तिसऱ्या षटकात बिलाल शेख आपल्या नावारूपाला साजेशी गोलंदाजी. बदल आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर झगमा आपल्याला दिसतोय. झगमा
कौन है पानी कम, किसमें है कितना दम, और जगमा को होय क्या है गम. व्हॉट कॅन आय डू जगमा. ओके. सामना थोडासा एकतर्फी होतोय, मात्र अजूनही रणशिंग फुंकावं लागेल फलंदाजी करणाऱ्या वरद साई संघाला. या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर हात खोलावे लागतील. राजाराम वॉरियर्स तळवडीचा संघ एका सुस्थितीमध्ये आपण पाहतोय. बाबा परब मित्रमंडळ आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा हा थरारक सामना. सामन्यामध्ये थोडीशी बाजू भक्कम आपल्याला पाहायला मिळते राजाराम वॉरियर्स तळवडे संघाची. वरद साई संघ थोडासा बॅकफुटवर आहे. अंतरिम 12 चेंडूंचा खेळ आणि 12 चेंडूंमध्ये 47 धावांची गरज. अमोल, सर्वात प्रथम मी वरद साईचे मालक विनायक अपराज जे कुडुपीचे आहेत, त्यांचे सहकारी उमेशजी वांगणकर, त्याचप्रमाणे राजाराम वॉरियर्सचे आमचे राजाराम गावडे साहेब, या सर्वांचे मी मनपूर्वक आभारी आहे, ज्याने एवढे चांगले खेळाडू या मैदानावरती उतरवलेत आणि त्यांच्यामुळेच आमच्या संपूर्ण सिंधुदुर्ग वासियांना या खेळाडूंना प्रत्यक्षात पाहण्याची संधी मिळाली. त्याबद्दल विनायक अपराज आणि राजाराम गावडे आणि त्याचप्रमाणे आमचे मित्र उमेशजी वांगणकर यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 47 धावा. या शेवटच्या मॅचमध्ये आपल्याला स्कोरिंग करताना दिसत आहेत ते पायस अल्मेडा. काय गोलंदाजी केली होती पायसने आज. शेवटचे 2 चेंडूवरती मोठे फटके बसले असले तरी पहिले 4 चेंडू खूप चांगले टाकले होते पायसने. गोलंदाजीमध्ये रवी मुंबक, आणि स्ट्राईकवरती असेल निखिल. डावखुऱ्याचा फलंदाज, डावखुऱ्या शैलीदार फलंदाज निखिल. रवी मुंबक कशा प्रकारे गोलंदाजी करतोय पाहूया निखिलसाठी. यावेळी मात्र टप्पा पहा, चेंडू पडल्यानंतर खूपच खाली राहतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय, कोणत्याही प्रकारची धाव नाही. एक निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय रवी मुंबक याचा. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. दोन्ही फलंदाज या ठिकाणी प्रयत्न करतायत, पण बॅट आणि बॉलमध्ये संपर्कच होत नाही आहे. चांगली गोलंदाजी होते. हा देखील पहा, चेंडू ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेरचा चेंडू. पंच आपले दोन्ही हात समांतर करतायत, म्हणजे जी तुला लक्ष्मण रेषा आखून दिलेली आहे त्याचं तू उल्लंघन केलेलं आहेस, त्याची शिक्षा म्हणून तुला हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल आणि समोरच्या संघाला 1 गुण बहाल केला जाईल. पुन्हा एकदा चांगला चेंडू, यावेळी मात्र चांगला चेंडू. चांगली लेंथ आणि लाईनमध्ये चेंडू टाकतोय आणि फलंदाज आमचा मात्र वल्लव रे नाकवा वल्लव अशी परिस्थिती फलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. आता चेंडू शिल्लक असतील 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 46 धावांची गरज. यावेळी मोठा फटका येतोय, पण फटका फसलाय आणि जावं लागेल. अजून एक फलंदाजाला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होतंय ते राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचं. सुरुवातीलाच पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं काय फलंदाजी केली होती उस्मान पटेलने. आजच्या दिवसामधील सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या 46 धावा त्याच्या नावावरती लिहिली गेली. नाबाद राहिला असता, पण शेवटच्या चेंडूवरती दोन्ही गोष्टी त्याला साध्य करू शकला असता. नाबाद पण राहू शकला असता किंवा अर्धशतक देखील झळकवू शकला असता. पण बॅड लक. पुढच्या मॅचसाठी तुला खूप खूप शुभेच्छा असतील उस्मान. उद्याच्या दिवसामध्ये आपण पहिला सामना जो पाहू, दानिश 11 देवबाग आणि रोहित स्पोर्ट वेंगुर्ला, म्हणजे एकीकडे पंकज धुरी देवबागचे आमचे त्यांचा संघ, तर दुसरीकडे असेल रोहित स्पोर्ट वेंगुर्ला रोहित बोवलेकर वेंगुर्ला यांचा हा संघ असेल. उद्याच्या दिवसामध्ये खूप मजा येईल. खूप चांगले सामने आपल्याला पाहायला मिळतील. बाबा परब मित्रमंडळ व मालवण क्रिकेट असोसिएशन आयोजित ही क्रिकेट स्पर्धा आणि आमचे यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण करणारे गौरव सावंत, खूप चांगलं कॅमेरा वर्क त्यांचं. 4ही कॅमेरामॅन खूप चांगलं काम बजावत आहेत.
प्रकाश पराडकर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. देवगडचा हा खेळाडू आहे प्रकाश. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 धावांची अजूनही गरज. 6 चेंडूंचा खेळ, 45 बनवायचे आहेत धावा. अशक्य असं आव्हान, मोठ्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे आणि या सामन्याचं निर्णायक षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सर आमचे अजय शिंदे सर काही बोलत नाहीत आजच्या शेवटच्या मॅचमध्ये. उद्याच्या दिवसामध्ये येऊन सुरुवातीला दणदणीत सुरुवात करतील. आम्ही वाट पाहू उद्याच्या दिवसामध्ये. आता संध्याकाळच्या वेळी थोडे ते शांत आहेत, पण उद्याच्या दिवसामध्ये आल्या आल्या दणदणीत सुरुवात करतील. बोला, आपला आवाज ऐकल्याशिवाय आम्हाला चैन पडणार नाही. आणि आर्यनचं मी कामगिरी ऐकल्यामुळे प्रसन्न होऊन शांत राहिलोय मी. श्याम, आर्यनने जे 46 रन मारलेत ना श्याम, त्याने मी प्रसन्न झालोय. शिंदे सर, तुम्ही प्रसन्न झालाय, परंतु श्याम वॉकर सरांकडे पार्टी कधी मागणार आहात? देणार ते. श्याम सर, आर्यनने ज्या 46 धावा बनवल्या आहेत, इचलकरंजी संघाचा पराभव त्याच्या फलंदाजीमुळे झाला आहे आणि या गोष्टीसाठी एक पार्टी तर निश्चितपणे झाली पाहिजे. चांगला खेळाडू एक उदयाला येतो आहे आपल्या सिंधुदुर्गमध्ये. 14 वर्षाखालील, म्हणजे त्याचं भविष्य आपल्याला भविष्य उज्ज्वल पाहायला मिळते क्रिकेटमध्ये. आणि श्याम वाकर यांनाच मुळात अजय शिंदे सर क्रिकेटची आवड असल्यामुळे त्याला जे बाळकडू दिलं गेलं आहे ते क्रिकेटचं चांगलं बाळकडू श्याम वाकर यांनी त्याला दिलेलं आहे. त्यामुळे तो एक चांगला खेळाडू म्हणून उदयाला येईल. मात्र मैदानामध्ये सुंदर फटकेबाजी, विलंबाने का होईना मात्र जलवा दाखवला आहे प्रकाश पराडकरने. धावसंख्या धावफलकावरती 37 धावा. देवगडचा हापूस सगळ्यांचा, सर्वांवर भारी भारी लय भारी. प्रकाश या ठिकाणी पराडकर. भूषण गोळे गोलंदाजी मार्कवरती आहे. श्याम, अमोल कोकण 9ची जी स्पर्धा झाली होती याच मैदानावरती भूषण गोळेने काय करामत केली होती. खूप चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी. यावेळेला देखील फटका हवेमध्ये होता चेंडू आणि त्यानंतर कवरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतोय कृष्णा पवार. कृष्णाची फेकी जाईल गोलंदाज भूषण गोळेच्या दिशेने. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये केवळ एकेरी धाव. सांघिक धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 38 धावा.